त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे. तर यामध्ये चिकन सुक्कासाठी पुन्हा मटन मसाला, लाल तर्री पावडर म्हणजे कलरसाठी काश्मीरी मिरची पावडर आणि हे लाल तिखट. तर ज्याप्रमाणे तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त त्याचं प्रमाण करू शकता. आणि हे सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं. तर हे असं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं सगळ्यात शेवटी थोडंसं तेल सुटल्यानंतर. आणि असं मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं. कलर दिसू शकतो. तर हे असं तेल सुटल्यानंतर मीठ टाकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हा स्टॉक टाकायचा आळणी रश्शाचा आणि नंतर त्यामध्ये चिकनचे पीसेस टाकून घ्यायचे. चिकनचे पीसेस असे टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि चिकन सुक्का मग रेडी होणार आटवून घेतल्यानंतर. हे चिकन सुक्का शिजतंय तर असं व्यवस्थित रटरट शिजतंय आणि मस्त सुंदर अशी कोथिंबीर त्यावरती हिरवीगार बारीक चिरून